गुड बाय टाटा बाय बाय. हो जाय लवकर. हो दे पोहोचून दे बाबा. दे एकटे मोकळी करू. ये लवकर ये गाडी घेऊन वापस. गेलं बा शिवल्या गेलं ते बलाई गेली नाही का. जाय तिकडे. आता काही टेन्शन नाही राहिलं. आता बस आपण हाव आणि आता खादोड्याचा बंगला आहे. आता शिवल्या येईन वाटते वापस नाही का. हो रातच्या येत वाटते नाही. झालं ना झालं आता कसं एक खेपचं बस एक विमानात बसून दिलं की जा रे बाबा. 1.5 महिना डोकं खाऊच नका आता. 1.5 महिन्यात बिलकुल 4 लाख वसूलच करून टाकू त्याची. बरं मी काय म्हणतो हो आज काय ते 5,000 रुपये भेटले तुले. काय काय केलं म्हणलं त्याचं. केलं अरे बा माय पैसे होते मला बक्षीस दिलं ते खादोडे साहेबानं. तू कुठं हात मारू राहिला ते आता काय का असंच ते दोस्ताना म्हटलं हे बा माणसानं एकटीला 7 जण खाल्ला होता. हा तुला का 5,000 रुपये मी जर चबरलं असतं तर हा शिवल्यानं आयडिया सांगितली तसं ते शिवल्याचे पैसे होते. नाही तर खिशातच घातले असते 100% सांगतो तुले आणि तेच तुला हकाल असतं त्यानं. असं कसं काय तुम्ही मला बक्षीस दिलं तू काय आता मागून राहिली. हा तू हे बा तू चांगलं काम एखादं कर एखादी व्यक्ती नोट सापडली तू दाखव. काही येलं का माणूस आहे तू बी याच्यात हात मारतो ना. पण आता काय आता आपण संग मग राहतो एवढं तेवढं पाहिलं नाही पाहिजे का. बरं मी काय म्हणतो 1,000 खान रुपयाचं कमीत कमी पार्सल तर घेऊन घेऊ. आता कुठं आपल्या रात्रीचं आता जेवणाची व्यवस्था कुठं स्वयंपाक बनत बसतं कुठे येले करतं येईल त्याची सोयीनं 5,000 1,000 खान रुपयाचं पार्सल मारतो. मस्त जेवणाचं बिलकुल काय काय लागते ते घेऊन घेऊ आणि घरी चालले जाऊ. अरे बाबा आहे ना त्याच्या घरी लागन तितकं काजू करी करू लागायची. आता काय हळदी काय आता कोण येऊन राहिलं काय येऊन राहिलं. मस्त फर्स्ट क्लास जाऊ घरी मस्त जेवणाचं बनवू नो टेन्शन ना. कुठे येले करतं जाऊ दे. हाय 5,000 दिले आहे तुले 1,000 खान खर्च होईल का. 4,000 घरी देऊन पाहतोय तू. नाही ना बाबा हे बघ तू पैसे घालूच नको त्याच्यात नाही. हे बघ मी काय म्हणतो मला आता मग बायकोला फोन करायचा आहे. ते तूर सोंग नाही माही ते पैसे घ्यायचे म्हणतो मी पाठवून देतो आत्ता. ते खुश होऊन जाते. मग काय फोन पे ना आता इकडे एखाद्या ठिकाणी जाऊ त्याला पैसे देतो त्याला म्हणतो मार फोन पे. चालते येऊ जरासं फिरून इकडून. काय कुठं पावले का बरं जाऊ आपण पाहिले पण काय म्हणलं कशा हो माझ्या एक डोक्यात आली गोष्ट. आता म्हणलं इथं आपल्याला समजा 1.5 महिना काही येत नाही. आता आपण झालं बिनगोरा. तर म्हणलं आपण इथं तिघं आता समजा शिवल्या येईन वापस. तिघं इथं राहिल्यापेक्षा एका एकानं 5-6 दिवस आपल्या गावाकडे जर गेलं जमणार नाही का. आपलं 5-6 दिवस तू जाय 5-6 दिवस मी जाईन 5-6 दिवस ते जाईल. असं जर केलं तर आपले कामही होऊन जाते. तर इतकं तिथं काही थांबायची गरजच नाही ना. आता साफसफाई स्वच्छता आहे ते काय आम्ही करू शकतो. स्वयंपाक काय आमच्या पुरतच आहे. म्हणून म्हणलं कसं आहे तू जाशील तर जाय मग तू तुरं काढ नव्हते. सगळं होऊन जाते. पैसे काय इथून तिथून टाकतं पैसे घेऊन जाय. फक्त 500 देऊन दे मला जेवाले. हे पुरलं नाही का तिघं इथं आता माशा मारत बसल्यापेक्षा दोघांना रात जायचं एक एकानं घराकडे जायचं. पण का म्हणलं बघून ना एक जमून का समजा मी जातो समजा उद्या म्हणजे माझे पैसे घेऊन जाणं होते तुरीचे मेळ लावतो मी. म्हणलं गाडी घेऊन गेलं जमन का आपले. ते खादोडीच्या घरी गाडी आहे ती निळीवाली मॅडमची होईन ते जर नेली तर समजा कसं माहोल होऊन जाते. हो कंदिऱ्या फंदिऱ्या जरा दबाव पडते. जमलं बा यायचं नेली चालन का मग. अरे बाबा काय बोट दिलं तर का मनगटच पकडतं का हातच घेतं त्याचा पुढच्याचा. काय पागल आहे ती गाडी जमते का तुले चालवली का गाडी पाहिजे करीत होते. अबे ट्रॅक्टर नाही चालत का बे. ट्रॅक्टर ज्याला चालवत आहे त्याला सबरच चालवत आहे ती. मग काय नाही तुम्ही बरोबर काय हिशोबशीर बरोबर चालवत काय होऊन राहिलं का माहित होते का दिले. जाऊ दे तिकडे तू ले जा ना मग. बोले कसं तसं करा नाही का होणार सोयऱ्या धाऱ्याच्या घरी जाणं जर असं नाही का. आता जाऊ दे यायला पहिले घेऊन जाऊ द्या मग मी नेतो. बरं हे पहा निघिकडे आपण कसं गाडी धक्का नाही लागला पाहिजे. आरामात चालवायची पद्धतशी 2-3 दिवस नेतो नंतर वापस येतो. सोमवारपर्यंत येऊन जा समजा सोमवार मंगळवार लोक. तर म्हणलं कसं आहे गाडीला काही झालं नाही पाहिजे एवढं पाहिजे फक्त. काहीच होत येत नाही ना. आपल्याला काय करायला लागतं आपल्याला मस्त जाणं आहे बस जरासं इम्प्रेशन पाळायसाठी जरासं शांताराम हे ते जरासे जायतील ना मग. जाऊ का मग नेऊ का मग तसं करतो मग. जाय मग आता काही टेन्शन नको घेतो फक्त 500 मध्ये दे जेवायला. मी काही स्वयंपाक करत बसत नाही मग आता. चल मग चला जाय लवकर काय उशीर करतो. चला जाय. मग काय दादा इथं काय थांबत बसतो मग शिवला आला की मग तुम्ही तुमचं निपटून घ्या. येईन मग आता सोमवार मंगळवार मी कसं सोयऱ्या धाऱ्याच्या घरी जातो जरा आत्याच्या घरी जातो. बुडी जाऊन बसायला तिकडे मामाच्या घरी तिकडे तिला घेऊन येतो. म्हणजे सगळेच काम होऊन जाते काय नाही का. तुरही होऊन जाते सगळंच ओके माय. मस्त आता जाय चाल लवकर पटकन जास्त उशीर काही करू नये मग. गाडीची चाबी गिबी घरीच ठेवायला काही टेन्शनचं काम नाही. डिझेल असेल भाऊ कमी जास्त पाहून घेतो नाही टाकून देतो. हाच ते पैसे चाल मग. अरे बोले का म्या म्हणलं कोण होईल का हे साहेबांची गाडी आहे का बा कॅनला फिरू राहिली. कशा गाडी कोणती होईल वरसडले का कसं काय फालका मारा कर बा. अरे जाऊ दे ना हे तर काहीच नाही बे. मोठी नाही म्हणे मला मोठी घेऊन जाय म्हणे. हे काय नाही तर ये म्हणे 2-3 दिवस मस्त कामधंदे असेल तर राहिले सुईले सोयरे धायला भेटून ये काही कर. खादोळे मॅडम हे बा इतक्या खुश झाल्या सांगतो तुम्हाला. आमचं काम पाहून खतरनाक. कसं काय तीर मारलं म्हणे नाही का हो ना. आता पाय बरं सकाळी गेलते नाही 9 वाजता 3-3:30-4 वाजता गाडी घेऊन आलं. अरे पण म्हणलं कसं काय अचानक घडलं कसं आहे. अरे कधीला भाऊजी त्याला माझं तकदीर पाहिजे म्हणलं. वरूनच येत असते लिहून ते तुमच्या भाग्यात नाही अशा गोष्टी. मग अरे म्हणलं हे बा 50,000चं बंडल सापडलं म्हणलं मला. तर मॅडमला नेऊन दिलं. मॅडम हे पैसे तुमचे इथं पडलेले होते या ठिकाणी. अगोदरचे काम करणारे लांबाच्या फिक्रीत होते पण म्या ते मॅडमला वापस दिले. मॅडम खुश झाल्या म्हणे तुले 3 दिवस गाडी मोफत ये म्हणे फिरून. बाबा म्हणजे कमाल जरा मग तर लय झालं अति झालं म्हणे. बाबा म्हणजे इतकी मोठी गाडी पण वावराने खायला अंतराचे हे फालतू खालून शेंदून घेऊन तर बसा लागन बाबा.
त्याची तुम्ही नका काळजी करू, त्याची मी करीन, तुम्ही काय काळजी करून राहिले मग. माहोल बाकी आता फिरायला जातो इकडे तिकडे, येतो वावरातून. काय काय तुरीचं देणलं का माझ्या म्हणून तेवढं? तू सोंगली म्हणते ना, माझ्या घरची सांगेन मरे. हे बा तू काही सांगू नको बरं काशा, तुझ्या मोठ्या गोष्टी सगळ्या मला माहिती आहे ना म्हणलं. तू हे बा मला तर वाटते लफूर गाडी आणली काय माहिती, मॅडम कुठं गेल्या असले का बया शो मारायला आणली. तो तुला होय ना लफूर मारायचे मी, तुला काय माहिती आहे का मला? तू कसं आहे तर पहिले का अटकले, तुला काय माहित आहे काय? मग पाहिजे म्हणलं 2-3 दिवस आता इथंच आहो मी. मग तुला काय वाटून राहिलं? तू तूर काढून देता का सांग पहिले तू? काढतं का आज देतं काढून? आता देतो मी. पैसे आहे का नगदी? पैसे नगदी आहे का मला सांग? आता देतो काढून. हो आताच ट्रॅक्टर घेऊन जातो, माणसं आहे सगळं आहे. आता अटकले नाही का? काढ म्हणा पैसे. आता कुठचे पैसे यायचे जवळ? फकीर आहे का? झालं 200-400 रुपये असं याच्या खिशात यायच्या पडेल काय? ये म्हणलं असं घरून काही राहिलं सुईलं असं नाही, सामान सुमा न्यासाठी आलं असं. मला वाटतं 5-7 वही होते आपल्या नाही का? निघणारच काय आपले 4-5 पोते देऊन टाका. आहे आपल्यावर 4,000 तसे. अबे पैसे का कोंबडी नाही खात सांग म्हणलं. काय नगदी पैसे आता देऊ? ते घे आता 4,000 रुपये दे तुले, आणि चल घे वावरा ट्रॅक्टर. काय का टकले ढुमऱ्या? अरे घे आता दिवस पलटले ना आपले. एवढी गाडी नाही तिला का तरी तुले वाटून नाही राहिलं काही. पैसे आहे म्हणजे बाबा कशा जमवलं तुम्ही? ते शिवलाल भाऊ त्याचं काय झालं बाबा? बाबा त्याचं माझ्यापेक्षा राजेशाही थाट आहे. मग मोठ्या गाडीवर आहे डॉक्टर साहेबाच्या शिवल्या. मग ते दवाखान्यात नेणे आणणे बसणे दिवाणी झालं ना ते. आणि बबनरावच्या इकडे घरचं आहे, किचन सण खाणे सण राहणे. मग खाण्यापिण्याचं काही कमी नाही, माझ्याकडे तर काहीच काम नाही आहे. बस फक्त सकाळी आपलं झाडपूस करणे हे ते जरासं बस टाइमपास करणे, काहीच नाही. वाटेच ना मध्ये हे गेलेच नाही पाहिजे ना. आता पाय बरं आता एका दिवसात येणं रंग बदलला. आता हे पुढे तर कायच करतील काय सांगा बा. हे बरा पावला लागला खादोडी आली. बरं जाऊ दे बा. आता तू माहिती आहे हो. चाल म्हणलं बा, देशील तर द्यायची काढून, नाही तर मग शांतारामची काढून दे मग. हे बा माहिती आहे ना म्हणलं काढून. शांताराम भाऊ मला कसं टाईम नाही, 2-3 दिवस मी हाव इथं. कसं आहे आता नंतर माय होत नाही ना. झुंबर माई काढून दे. नगदी पैसे आता 4,000 देऊन देतो तुला. काय जे उरले ते वापस देजो, नाही तर मा घरी देऊन देतो. चल घे पलटो ट्रॅक्टर पलटो, चल येऊ दे मामा. बरं शांताराम भाऊ याचे 4-5 होते हे घेऊ म्हणलं काढून बघा. मग तुमची लावली मग. चला मग चला तिकडे चला फुटो. चला रे चला म्हणलं कशाच्या वावरात चला. शिवलाल भाऊ आता आपण आलो नागपूरला. हे आहे समजा हॉस्पिटल सरकारी. तर आता इथं आम्हाला जायचं आहे मेडिकल करण्याकरता. तर आमच्या इथं बीपी शुगर इतर काही गोष्टी असतात. तर समजा टूर म्हटलं की कसं मेडिकल सर्टिफिकेट आवश्यक आहे. फिटनेस आहे नाही हे. तर आता आम्हाला इथं फिटनेस सर्टिफिकेट मिळालं की आम्ही समजा इथून निघणार आहोत. कुठं आपल्याला जायचं आहे एअरपोर्टवर. तर अर्धा-पाऊण तास तुम्ही काय करा इथं आजूबाजून बसा. चाय वगैरे नाश्ता वगैरे थोडासा टाइमपास करा. तोपर्यंत आम्ही येऊन जातो मग. ठीक आहे. हो का? तर पण मी काय म्हणत होतो मॅडम, मी जर समजा इथून आता गेलो तर चालणार नाही का? कारण की कसं 5-6 घंट्यात मी अजून पुन्हा घरी पोहोचून जातो. आणि तुम्ही आता इथून ऑटो करून समजा फ्लाईटवर चालले जा मग. तेवढंच अंतर माझं कमी होते, नाही तर मग रात्र होऊन जाईल. हो नाही पा तुम्ही 10-15 मिनिटं अर्धा घंट्याचं काम आहे. इथून आम्हाला तुम्ही एअरपोर्टवर पोहोचून द्या, त्यानंतर मग तुम्ही जाणं आरामात. जर वाटलं तर रात्रभर राहा, नाही तर सकाळी निघा. तसं म्हणता नाही का? बरं ठीक आहे मग. आता असं करा साहेब, थोडेसे 200 रुपये आहे का? 200 पाहिजे होती. नाश्ता वगैरे चहा समजा घेतला असता मग. माय गॉड, म्हणजे तुमच्याजवळ चहा प्यायपुरती पण पैसे नाही का? तुम्ही रामपूरहून आले तर काही जवळ काही थोडेसे 100-200 500 म्हणजे इथपर्यंत काम आहे का? नाही ना, आता माझ्याजवळ कुठचे सांगा आता तुम्ही. तेच तर झाडपूस करून कसं आहे आपलं, आम्ही तुमच्या घरापर्यंत पोहोचलो. परिस्थिती गंभीर आहे ना, असं आहे ते आर्थिक विवंचना. म्हणून म्हणलं कसं आहे थोडेसे 200-300 समजा. आता नागपूर म्हटल्यावर इथं कसं चहा केवढ्याचं आहे काय नाही. धन्यवाद बाबा, कठीण काम आहे. बरोबर ठीक आहे, काय हरकत नाही. मी 200 रुपये देऊन देतो तुम्हाला आणि बसा इथं बाहेर. हो ठीक आहे. हो 1 मिनिट देतो मी. ओके. काही होते रे यायचं आता किती टाइम लागते अजून आरोग्य तपासणीले. आता 1 घंटा 1.25 घंटा होऊन राहिला ना. नाश्ता झाला, चाय पिलो, आता काय कसं करावं पुन्हा. कठीण आहे अजून नाही आले खादोडे साहेब. मला वाटतं अंदरच जाऊन पाहा लागत नाही का? पुन्हा काय चालू आहे काय नाही का? बसली नाही गोष्टी सांगत बाबा. चला ना म्हणा का मला इकडे जाणे लागत हो ना. तरी म्हणून आम्ही की बा याटून चालले जा, मला इकडे रवाना करा. हे असे लोक असतात का नाही, निरा आळूळू पाडतात. पाहा लागणार आता काय पोझिशन तर नाही का? चला अंदर. जगदीश आला म्हटलं, शिवलाल आला. तर आता नाटक सुरू करतो. फोनवर बयाच असं थोडंसं जे काय मी सांगत तसं बोल. झालं वाटते बहुतेक नाही का? हो निघाले दिसून राहिले. आता विचार लागेल काय फोन चालू वाटते नाही का ना. तुम्ही साहेब ऐका थोडं. कसं आहे आमचं ते टूर करणं आवश्यक आहे ना. कारण की असं आता मागच्या वेळेस तुम्ही असंच केलं. त्यावेळेस आता ते असंच प्रॉब्लेम आला. आता तुम्ही एवढं ॲडजस्टमेंट करा. कोणी पाहत नसते कागदपत्र ते. फिटनेस आहे बा, काही आवश्यकता नाही आहे म्हणून टाका. कारण की आता बीपी आता कसं आहे शुगर थोडंसं लेवल वाढलेलं आहे. तेवढं काय होतं ते कमी जास्त होतच राहते तेव्हा मम्मीचं. म्हणून म्हणतो काही विषय नाही, आम्ही येणार म्हणजे येणार. अरे बापरे, काय झालं रे बॉयचं? काय फिटनेस भेटलं तर नाही म्हणायले? नाहीच म्हणता का? अरे काहीच नाही ना, प्रॉब्लेम येत ना साहेब. मी आहो ना, काही दंड पडला तर आम्ही भरून टाकू. पैशाचा घाटा नाही, विषय नाही, ॲडजस्टमेंट करा. कारण की आता कसं 1.5 महिन्याचा मोठी आशा लागली आम्हाला. थायलंड मलेशिया बाकी सगळं फिरायचं आहे. आणि तुम्ही आता म्हणता की तुमचं मेडिकल फिटनेस नाही, असं नाही तसं नाही. हे बा काही पाहायला नाही लागत. तुम्ही काही करा पण आम्हाला येऊ द्या. मला सत्यानाच झालं आता. त्या आता फ्लाईटवाल्यानं जर का नाही म्हणलं ना, हो झालं आता कठीणच काम आहे. रिटर्न येते वाटते बा घराकडे. हे झालं मेलं, जीवनच मेलं मग.
नाहीच मग का, नाहीच का? बरं का, आता सॉरी, आता तुमचं कसं एअरपोर्टचे नियम आहे ती बरोबर आहे म्हणा, तुमचंही बरोबर आहे. सगळ्याची कसं प्रकृती चांगली असलं तर समजा प्रवास करता येते, हे तुमचंही म्हणणं बरोबर आहे. बरं बरं, ठीक आहे. आता मग काय इलाज नाही, नाही का? मग समजा कॅन्सलच आहे आमचं, नाही? अरे बापरे, काय पण लय मूड खराब झाला आमचा आता. सत्यानाश झाला रे, झाला झाला. काशा बबन्या, तयारीत राहा रे बा, तयारीत राहा. बरं ठीक आहे सर, मग आता पुढच्या वेळेस आता कधी आहे पुढचा टूर, कधी आहे समजा 1 महिन्यानंतर का? हो का, बरं बरं. हो ना, तेव्हा तरी आता मम्मीची काय बीपी शुगर तरी बरोबर आली पाहिजे, काय आता कसंच करा, ECG बरोबर नाही आलं. ठीक आहे सर, सॉरी सॉरी सर, थँक्यू. आता कसं, आता तुमचा इलाज नाही आणि आम्हाला कसं खूप आशा होती पण. ठीक आहे सर, ठेवतो मग. ओके ओके, हो जातो आम्ही परत, आता काही इलाज नाही आम्हाला. काय शिवलाल भाऊ, आले का तुम्ही? काय आता तुम्ही कंटाळले असून तिथं उभे राहून बसू बसू, नाही? झाला नाश्ता वगैरे, पाणी चहा घेतला? साहेब काय लय उशीर होऊन राहिला, मला निघू द्या ना. झालं असं ना तुमचं, आटपलं नाही का या तुमचं फिटनेसचं? अरे काय शिवलाल भाऊ, हे बा बॅड लक इतके आपले खराब म्हणला का नाही. आता हे दुसरी वेळ आहे, दुसरी वेळ. हो, आता बीपी शुगर जे लेवल आहे का नाही, जे पाहिजे हो ते आपल्या ममची काय आले नाही. हो, तर मी म्हटलं ॲडजस्टमेंट करा साहेबाले, एवढं काय असते कमी जास्त चालते साहेब, बाकीचं नाहीच म्हणते. कसं आम्हाला म्हणजे फिटनेसच पाहिजे म्हणते व्यक्ती. आता इतका 1-1.5 महिन्यासाठी प्रवासाला दुसऱ्या देशात चालला, सर्दी खोकलाही चालत नाही म्हणते, काय करा. अशी परेशान झाली. आता शेवटी फिटनेस काय भेटलं नाही. आता मी तिकडे फोन लावला, त्याने काही ॲडजस्टमेंट केलं नाही. आता पर्याय काय आता, घरीच निघा लागते आपल्याला. जाऊ द्या, बरं झालं मी तुम्हाला थांबवलं, नाही तर आता स्पेशल गाडी करायला लागली असती. आता तुम्ही काय करा, गाडी आपल्याला डिझेल विजेल भरून घेऊ, आपण रिटर्न मारून घेऊ. रिटर्न घेऊ. आता 7 ते 5 गेले माय. मला 1.5 महिना आराम व्हायला का? काशा बाबने काय करू राहिलं असं बा. बरं साहेब म्हणलं, आता हुकलं ते नाही, हुकलं आता. मग समजा काय जायचं समजा म्हणजे पर्यायच नाही राहिला ना. पर्यायच नाही ना, खूप इच्छा होती, खूप तीव्र इच्छा होती. असं वाटलं फिरायला चाललो, खूप आनंद होता. सगळं म्हटलं मातीत मिळालं. आता काय अर्थ नाही राहिला. आता घरी जा, शेवटी तेच ना. पण आता आमचे 1.5 महिना कसं चांगला गेला असता ना. हो ना, कोण थांबलंच तिथं. हो ना, ते तर आहेच म्हणा. पण आता काय त्याचे काय वरच्याच हाती आहे सगळं. काय आता जाऊ द्या मग, चला परत चला. आता काय इलाज नाही राहिला, नाही का? हो ना, खूप आता शेवटी काय असते आपल्या हाती नसते, नाही का? चला आता निघून जाऊ मग. ठीक आहे, ओके, चला. आता फक्त आपल्याला कसं उशीर होईल, नाही का? रात्रीचे 12-1 वाजू शकत आता घरी जायला, नाही का? साधारणतः 12-6 घंटे लागणार समजा अजून. मला वाटतं काशा गिशाला फोन लावला बाबा, हो सतर्क करा, नाही तिकडे लगायचे. आता त्याला भेटायला 5,000 रुपये नाही, दांगडो करावं त्यांना, नाही आणावं का थंड गिंड काही. हो ना, ते तर आहेच म्हणा. फक्त मी काय म्हणतो, थोडंसं मी 2 मिनिटात आलो होतो. थोडं टॉयलेट गेलो आलो असतो फ्रेश होऊन. हॉस्पिटलमध्ये असेल ना काही फ्रेश व्हायसाठी पाणी गिनी असेल ना इकडे. हो या ना तुम्ही, या फ्रेश होऊन, या मी गाडी जोडा, या तुम्ही मागू ना. बस ठीक आहे. आता मस्त जेवायला बसलो होतो, फर्स्ट क्लास पार्सल बोलावली आणि का आता हे फोन आला. जाऊ दे, काय म्हणते शिवल्या पाहा लागला, नाही का? निघाला वाटते बहुतेक. काय दादा राजा, काय मावला पण तुमचं, नाही काय पोचले वाटते नागपूरले, नाही? काय चालू आहे आमचं, आता पार्सल आणली मस्त फर्स्ट क्लास जेवून राहिलो आता मी. तर काय म्हणते, काय किती वाजता निघून राहिला मग नागपूरहून वापस? आता हे आलं का नाही याच्या अंगातनी, जर असं नाही आलं तर आता आम्ही पार्सल आणि गिरसल काय मरायला आणली. स्वयंपाक होता ना घरी, तेच खाल्लं असतं काय झालं असतं. आणि आता काय थकणार आहे तर थको बाजूले. आम्ही का सत्यानाश झाला ना, पुरा धिंगाणा वाजला म्हणलं. झालं म्हणजे फेल झालं म्हणजे काय झालं, काय म्हटलं? काय झालं बा? का त्याचं ते टूर कॅन्सल झाला ना. मग काय तर आता वापस येऊन राहिलं म्हणलं, वापस काही दांगडं तर नाही ना. पायदा म्हणलं जरा सतर्क करा, 5-6 घंट्यात पोहोचून राहिलो म्हणलं. अरे लगा आपण झाले बी शिवल्या, आता तर घरावर कुठे झाले? किती वाजून राहिले? 7-8 वाजून राहिले का? म्हणलं हे काशा नाही इथं. कायच करा राजा, ते कुठं गेला आता मराले, त्याला कुठं पाठवतो? कायच करा तुम्ही, आता इथून निघाल नाही का? तरीच आमचा प्लॅन झाला. हो, कसं आहे आता एरी म्हणे 1.5 महिना चाललेलेच आहेत ते टूरवर. तिघं काय राहायचं. त्यापेक्षा म्हणे मी जातो म्हणे आज गावाकडे. तुम्ही राहा म्हणे दोघं जण 2-4 दिवसानं, आणि 2-4 दिवसात मी वापस येतो. असं आपण कसं 1.5 महिना आपण मस्त मध्ये आयुषमध्ये काम करू म्हणे. तर ते गेलं लेकाचं रामपूरले. हो, तर आता गेलं लेकाचं गाडी घेऊन गेलं ते. हो, आपली ब्ल्यू कलरची गाडी नाही का, मॅडमची चाबी ठेवली होती ना. ती गाडी घेऊन गेले का? हो, आता कसं रे मग? बापरे, गाडी घेऊन गेला का ते गाडी? अरे बापरे, काय सत्यानाश केला रे, सत्यानाश. आता हे जर आता 5-6 घंट्यात आम्ही तिथं पोहोचल्यावर तिथं ते गाडी जर नाही दिसली तर का काय कसं होईल म्हटलं. हे कठीणच काम केलं का? तो त्याला दिलीच काय गाडी चाबी गिबी, त्याला काय पाठवतो? मला काय माहिती असं होईल म्हणून. वापस तू म्हणे आता बिंदात चालले ते साहेबच म्हणून आता 1.5 महिना बिनघोरा म्हणे. म्हणून यायला कसं आम्हाला वाटलं जाऊ दे, जाय म्हणलं. आताच्या घरी जातो म्हणे, गाडी फिरवतो म्हणे इकडे तिकडे जरासं. म्हणून ते घेऊन गेलं, आणतो म्हणे 2-3 दिवसात. आपण असं माहित नाही ना असं होईल म्हणून. का तुम्ही नसतीचीच कामं करता बा. तुम्हाला सांगितलं ना मी जराशी मुरत खा लागते ना. तुम्ही का म्हणलं म्हणजे निरा बक्कीच मारायच करून राहिला ना तुम्ही. आणि आता काय करा, काय तोंड दाखवा द्यायले. म्हणलं हे तू काही कर, त्याला फोन कर, हराम करायले. त्याला म्हणाले का मुरदाळे म्हणाले, ते गाडी काय घेऊन गेला, वापस म्हणा लवकर जिथं असं तिथं. बापरे, आता काय सांगा ते. आता इथून 3 वाजताच निघाले, तुम्ही निघाले ते 15-20 मिनिटात ते निघालं. आता कुठं गेलं आणि काय नेली कसं काय सांगा, काही समजून राहिलं बा. बरं पण गावात न्यायचीच नव्हती ना. गावात चालवायच्या लायकीची आहे का ती गाडी? बिरून राहिलं असं इकडे तिकडे ते. 4 लोकांना 10 लोकांना सांगितलं असं. आता सांग, आता रापटे आपल्या गावातली किती उच्ची रापटे आहेत, शेनली गिनली कुठं गाडीचं. आपल्या गावात चालवायच्या लायकीची आहे का ती गाडी? आता सर धिंगाणा. त्याला फोन कर, जिथं असं तिथं म्हणा बा, सटकन निघन लवकर ये. जशी होती गाडी तशी पूसपास करून ओके करून तिथं ठेवा, लाव त्याला फोन. हो ना, सांगतो ना मी. आता बा जेवण राहू देतो, पहिले फोन लावतो बा. त्याला म्हणतो जिथं असं तिथून सटकन निघ.
दुसरी महत्त्वाची गोष्ट तिथं कॅमेरा असेल त्या गाडीच्या तिथं तर ते कॅमेरा सरकून दे इकडे तिकडे. इथं मोबाईलवर पाहतात ना ते घरी काय चालू आहे तर लवकरात लवकर तिचा कॅमेरा त्याचं तोंड बदलून दे दुसरीकडे. बापरे हो राजा ती करून टाकला नाही का? बरोबर ठीक आहे करतो मी ते काय करायचं ते लवकरात लवकर फोनही लावतो त्याला. हो तू फक्त जरा असं टाइमपास करले का? हो मी करतो ना टाईमपास. ते आला खादोडे आला मग काय ते फोनही नाही करता येणार. हे तू काही कर लवकर कर काय करायचं ते फटाफट. तुला सांगितलं ना जाऊ ना उद्या आपण. उद्यापासून हे बा 2-3 दिवस आहे बा सोमवारपर्यंत जिथेही कुठे फिरायला जायचं सांग ना तू. आता गाडीचं टेन्शन नको घेऊ. फक्त आपल्याला काय डिझेल टाकणं आहे बाकी काही लोड नाही. मग आता म्हणूनच म्हणून राहिली होती आता तू रे काढ झाली तर म्हणलं उद्या कसं माझ्या बाबाच्या घरी जाऊ आणि तिथून मग माझ्या बहिणीच्या इथं तिथून मग आपल्या दर्यापूरला मग तिकडे जाऊ मावशीच्या इथं झालं तर मग बैरमाई करून येऊ नाही का चालत ते का? आता जेवढे कवर गाव होईल तेवढे करू आपण. आता मॅडम म्हणे बा मंगळवारपर्यंत येऊन जातो म्हणे. म्हणून कसं आपल्याला सांगत तसं ऐकायला लागते ना. नंतर बबनराव येणार आहे सुट्टीवर असं आहे ते. तर म्हणून म्हणलं काय कुठं जायचं ते आता तू पाहून घेतो. म्हणलं बंगरीच्या कुठं आहे ते रे पाय आणि लवकर ताट वाळा पटकन आता भूक लागली माणसाले. ते गाडी पुसली लेकरं सुचू देऊ राहिले तर ते तिथं गेलं गाडी पुसतो म्हणे मी मला पुस बाबा त्याला आवाज द्यायला लागला. आता कोणाचा फोन येतं हे बा मी बोलतो फोनवर आणि पाहतो ते गाडी पैसा. तोपर्यंत ताट वाढ तू. आलोच मी 2 मिनिटात. कोणाचा फोन पाहतो मी. बाबा मस्त जमलं पण नाही का? हो ना ही गाडी जर पाहिली ना तर माझी बहीण तर म्हणून बाप्पा बाबा म्हणून लंके काय बाबा ते थाटा बाबा बाबा नाही आता मजाच आहे नाही का? हो चला बाबा जाऊ दे. बापरे म्हणलं तुमची काय गाडी गाडी कोणाची आहे गाडी? लय मस्त गाडी आहे माझी. आम्ही तर लोकही सुचून नाही देऊ राहिलं. हे गेलं की ते अरे जा ना बाबा लवकर कवर टाका लागते. राहू दे त्याला हात नको लावते खराब खराब. आम्ही कसे धिगाणार आहे ते. राहू दे होय तिकडे चल पाय घराकडे पाय. पावडे या पाहिलं का काय खराब लागली पाहून राहिला डोळेच पाहिजे ना बा. जा ना बाबा करकंडी पाडशील ना त्याच्यावर राजा. जाय बरं तू थांबू नको ते नसते आपण जा लवकर जा इथं थांबू नको. काय राजा बबनरा हे पोट्टे काय हे गाडी पैसे जे आलं ते जसे का पाहिलं नाही लोकांनी गाड्या. हा बोल बोल काय म्हणत होता? अरे बाबा कुठं आहे कुठं म्हणलं सध्या कुठं आहे? कुठं म्हणजे घरीच आता मी. हो नेमकं झालो गाडी घेऊन. आता कसं लोक 2-4 भेटायला येणारे कोणाचे होय कोणाचे काय होय कसं होय अमकं ढमकं. जाऊ दे ते सांगितलं मी काय म्हणतो मग काय तुझे काय म्हणणं आहे? अरे बाबा जिथं कुठं सांग तिथून सटकन गाडी घेऊन वापस ये म्हणलं. खादोडी येऊन राहिला. हो मॅडम वापस सगळे वापस. ते कॅन्सल झालं म्हणजे त्याचा टूर काहीतरी त्याचं अडचण आली वापस येऊन राहिले म्हणलं ते. आता शिवला निघाला गाडी घेऊन नागपूरहून. 5-6 घंटे तिथं सकाळपर्यंत समजा 4 वाजे लोक रातच्या येते ते. तर तू लवकरात लवकर गाडी काढ सटकन निघ इकडे. आम्ही तर सांग आता सासऱ्याच्या घरी जाणार होतो ना मी. बायको तवरली होती. आता काय सांगा तुले आता वापस या लागते का? हो लवकर या लागेल मग. लवकर म्हणजे सटकन ते पुसपास करून कुठे नेली होती का? खराब गिराब तर नाही झाली ना गाडी? काय वावरात नेली बा मी आता. वावराकडे गेलो होतो घेऊन. आता काय जराशी झाली धुळला गिळा खालून लय म्हणा तशी पुसली म्हणा पोट्ट्यानं. वावरात नेत असते कधी गाडी. काही आपल्याला काय रस्त्यानं काही झालं फालं एकारे आहे ते नसतं का काय तुला डॅनवर राहिला त्या गाडीत ती काही काय आपलं धंदे करतो तुम्ही. सटकन ते लवकर पुसपास करू आपण. लवकर घेऊन ये तू काही कर. ते जेवण राहिलं असेल तर नंतर कर पण सटकन निघायची कोशिश करतो. नसतं हे का माहीत झालं ना घरापुढे गाडी काय दिसली नाही ना ती आल्यावर झालं आपलं कामच झालं म्हणलं. राहिलं सगळं जागेवर. आता एक तर आता हे 1.5 महिना कसं माणसाला सुख भेटत होतं हे येऊन राहिलं तर आधीच टेन्शन वाढलं. लवकर येतो फटकन. आपण त्यानं कॅन्सलच करून केलं राजा. आता किती आपत झाली. मी आता सर इकडे सगळं बखलून दिलं मी. बरोबर सांगतो मी काहीतरी कारण आणि सटकन निघ तुम्ही आता. लवकर येण्याची कोशिश करा. हो ठीक आहे ठेवतो मग. पाय म्हणलं कसं फोन लावून राहिला ते. हो तिथून पासून येऊन राहिला फोनावरच नाही राहते. घामच फुटला म्हणलं घाम त्याले. आपण आता वापस चाललो होतो. आता तू म्हटलं का नाही आता कॅन्सल आहे म्हणून तर तेव्हा त्याचा चेहरा पाहिला ना तुम्ही. असा झाला होता का नाही त्याला तर वाटतं आता कसे 1.5-2 महिने असं टेन्शनच नव्हतं. मस्त आराम आहे ना आपलाच महल आहे ना आपलाच बंगला आहे. या चोराच्या भरोशावर आपण इतका मोठा बंगला सोडणार आहोत म्हटलं. इतका मोठा खजिना हे ते तर म्हटलं आता यायचं असं काम काढतो ना मी 8 दिवसात यायला पोहून सोडतो मी. हे 4 लाख रुपये वापस आणून देते मी काम पाहून. इतकं यायचं काम काढणार मी आता. बघू आता काय करायचं उद्यापासून. चला आता द्या आवाज त्यांना. शिवलाल भाऊ झालं नाही का शिवलाल भाऊ? ठेवतो मग ठेवतो बरोबर ना म्हणलं लवकर बोला दे काही कर कोशिश कर. हरामखोरा म्हणाले का गाडी घेऊन जात असते का तिकडे? ठीक आहे ठेवतो मी. 6 घंटे लागते आता. मी सकाळी येतो. हा टाइमपास आराम बरोबर. हा सकाळ बोलावते 6-7 वाजेपर्यंत कोणती हल्दीत ये म्हणा तू. हो साहेब आलो साहेब. घरी फोन लावला आता 2 मिनिटं. हो बरं ठेवतो मग. हरामखोराला सांगतो फटकं लवकर ये म्हणा. ठीक आहे ठेवतो. आलो साहेब आलो. असं म्हणजे अचानकच तब्येत बिघडली नाही का? बरं ठीक आहे मी बस निघतो आता. जेवण घेऊन राहू दे तू पण पहिले निघतो. हो ठीक आहे. आता किती पंचायत झाली आपलं एवढं मोठं ठरलं. आता गावाला जायचं तर आता हे नसतं आलं का नाही असं होती. इग्न भातच येते आपल्या याच्यातनी. बबन होता फोन आहे मॅडमची तब्येत नाही म्हणते अचानक बिघडली तर आता मला वाटतं कुठं न्याय लागतील कुठं नाही. हो तर मॅडम म्हणे घेऊन जा म्हणे आता बिंदास. आता त्याला का माहिती तब्येत बिघडते म्हणून अचानक. हो तर आता एक तर डॉक्टर साहेब गेले दुसऱ्या दौऱ्यावर. तर आता गाडी घेऊन मला अर्जंट निघणार म्हणला. आता बा मला पाणी प्यायला टाईम नाही काय. हो ते राहू दे बहिणीची जायचं सगळं हे ते कारण की आता कसं आहे अति आवश्यक आता सेवा द्यावं लागते मला. हो चालेल येतो मग मी. बाबा आपल्या मला अर्थ येत राहिले काही आता मी माझ्या बहिणीला फोन करून राहिली येतो म्हणून. बरं झालं केला नाही. जा लवकर जा पटकन जा.
काय सांगायले तिकडे आमचं आम्हाला माहिती आता काय होते आता काय नाही तर पोहोचे लोक. हो ना डबल मी येईनच ना अजून का चाललो का कुठं गेलो का मग हो आता त्याची इमर्जन्सी तब्येत त्याची गाडी असल्यावर म्हणणार नाही का ते. हा चल येतो मग मी आता पटकन निघ नाही मला. बाबा मी आम्हाला कशी 4 गाव फिरायला भेटते आता म्हणलं झालं त्याच्यात याला अडतंय जा मामा जा तिकडे. उठी उठी गोपाळा उठी उठी गोपाळा पूर्व दिशेला गुलाल उधळून ज्ञानदीप लाविला. मॅडम तुम्ही तुम्ही तर गेले होते वाटते ना. अरे कोण वापस आले वाटते. हो आमचं थोडं कसं प्रॉब्लेम आलेला आहे पण म्हटलं तुम्ही इतक्या सकाळी 4 वाजले इतक्या सकाळी तुम्ही काय करून राहिले म्हणलं इथं. आता काय सांगा आता शिवलाल बोल माहित आहे ना आपलं कसं 4 वाजताच असते. 4 वाजता उठणे झाडझूड करणे सगळ्या गले आपल्या घरापुढचं मागचं पुढचं शेजाऱ्याचं बी पूर्ण झाडझूड करायची आपल्याला भल्ली सवय. आता काय स्वच्छतेचं काम तरी तुम्ही त्याला दिलं समजा काशीनाथले पण आपल्या सकाळी सकाळी उठून काहीतरी काम करावंच वाटते. त्याला म्हणलं आता पाईप गिप लावत होतो पाणी मारा म्हणलं झाडलं की टकाटक बिलकुल. हो ना पण इतक्या रात्री नाही उठायचं सकाळी 6 वाजता इतकं आता गावातल्यासारखं नसते नाही. नाही ते काही नाही आम्हाला सवय यायची काही विषय नाही. तुम्ही करा आराम करा आता. पण मॅडम कोण कॅन्सल कोण झालं म्हटलं. जाऊ दे आता काय विचारू नका खूपच आता थोड्या गोष्टीसाठी पाहतात ते. आता पुढच्या 2-3 महिन्यात बघावं लागेल आता. हो आता समर टूर मध्ये बघावं लागेल आता तर काही खरं नाही. जाऊ दे आपण कसं आनंद झाला पण तुम्ही एवढ्या सकाळी उठून स्वच्छता वगैरे करायला लागले. ते काय करतात मग काशीनाथजी ते झोपले वाटते. बाबा त्याचं काय विचारता तुम्ही. ते तर 4 वाजता उठून शेणकोटा करणारा माणूस आहे. मग काय आता ते म्हणे बा गार्डनचं मॅडमने सांगितलेलं आहे म्हणे आपल्याला 8 दिवसात एकदम म्हणजे ओकेच करतो म्हणे मी. तिकडे गेला बा ते वेळा घेऊन. बापरे म्हणजे चांगलेच कामाचे दिसतात ते. मी म्हटलं अशीच आहेत का पाहिजे असं हो का. बरं ठीक आहे काय हरकत नाही. त्याला गेट उघडा आता गाडी आतमध्ये घ्या. अभिन बबनरावनं झाडू हातात नसून घेतला काही जिंदगीत नाही. हो ना गल्या झाडतो हे ते बा आपण बरं जमवलं पण नाही का काशी आला वाटते बहुतेक. बरं घे ना ते दार उघडणं का निरा गोष्टी सांगत बसतं. घे पटपट कामं करा उघड दे. हो दिवाणजी साहेब हो बरोबर उघडतो. दिसायला धट्टा शक्तीनं लाठा दिसायला धट्टा शक्तीनं लाठा जेवायला पाहिजे दही दूध मठा का मागतोस भीक काही तरी शिक का मागतोस भीक काही तरी शिक चल पुढं देशाचं काम करायला चल पुढं देशाचं काम कराया. बापरे मॅडम अरे बाबा असं अरे बापरे मॅडम आहे का. अरे बाबा एवढ्या सकाळी. अरे बापरे काय कमाल झाली बा तुमची तर डोक्यावर हात ठेवायची पाळी आली. इतक्या सकाळी कशाला करता म्हटले. इचुकाटा असते ना इकडे गार्डन मध्ये गवत आहे किती म्हटलं माहित नाही का. खरं इचुकाटा आम्ही आता काय सांगा तुम्हाला. नाही पण कसं मॅडम काही नाही असं काय आपला आवाज आला की पैतेत ते असले तर जनावर काही आवाज नाही. तर म्हटलं पण मॅडम तुम्ही अचानक कशा काय म्हटलं तुम्ही तर गेले होते ना. काय कॅन्सल झालं वाटते. हो कॅन्सल झालं ते थोडंसं प्रोग्राम कॅन्सल झालेला आहे. तर पण मी काय म्हणत होतो इतक्या सकाळी असे कामं करत नको जाऊ नसते आमच्या भोवती पंचायत नाही आली पाहिजे काही. साहेब म्हणलं आपण टेन्शन नाही. मी तर 3 वाजता पण उठेला मग काय गाडी गिडी पूर्ण धुवून काढली पहिले ओके बिलकुल पद्धतशीर काम केलं आणि मग इकडे आलो मी. मग काय 3 वाजता उठायची सवय आपल्याला. शेणकोटा सरपंचाचा पाटलाचा सगळं बिलकुल आपण 2-4 शेणकोटे गेलो होते ना. मग काय तर सकाळी 200-300 रुपये छापो ना मी. म्हणा ते गोष्ट बरोबर आहे पण कसं लवकर नाही याच्यापेक्षा थोडंसं उशिरा उठायचं. मॅडम ते कसं आपल्या जागाच येते ना सवयच आहे ना आपल्याला काम करायचं सकाळपासून. उठ मग आता उद्यापासून बघू आता काय करतात. ठीक आहे मग ठीक आहे आता उद्यापासून तुम्ही 3 वाजता उठत जा तुमच्यापर्यंत तुम्ही काम करत जा फक्त लाईट वगैरे लावत जा मागचे सगळे. ठीक आहे चला म्हटलं आता करा लवकर सुरू करा काम. चला. बापरे कायले म्हटलं बा 3 वाजता मॅ आता तर रोजच उठा लागते का अजून मग. बरं मॅडम हो ठीक आहे करतो म्हणलं मी. जा तुम्ही आता या तुम्ही करा आराम करा. ठीक आहे काही हरकत नाही. मला तर वाटतं नाटकच आहे बहुतेक हे कारण की इतक्या सकाळी उठतच नाही ते. बरोबर थांबा तुम्ही आता मी तुम्ही या नाही का पाहू आता पुढे 2-4 दिवसानंतर बाकीचे एपिसोड होऊ देऊ नंतर मग आपला एपिसोड. चला आता इथपर्यंत आपण आलेलो आहोत आणि आता 4-5 दिवस याचे कसे हाल होतात हे आपण आता 4-5 दिवसानंतर या विषयावर एपिसोड टाकू. आता मधामध्ये दुसरे एपिसोड येतील त्यामुळे आजचा एपिसोड इथेच थांबूया आणि उद्या नवीन विषयासह येऊया 5 वाजता. ठीक आहे धन्यवाद. उद्या भेटू 5 वाजता.